मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. एक घटना मला तुम्हाला सांगायची आहे, लक्षात असेल तर. TV9च्या नगर जिल्ह्याच्या प्रतिनिधीचा मृत्यू कोरोनामुळे पुण्यात झाला होता. त्याला कार्डियक ॲम्ब्युलन्स मिळाली नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याला जम्बो कोविड सेंटरमध्ये ठीक उपचार मिळाले नाहीत, हा प्रॉब्लेम होता. यासोबत त्याच जम्बो कोविड सेंटरमध्ये आणखी 2 लोकांचे मृत्यू झाले होते आणि ते जम्बो कोविड सेंटर जी कंपनी चालवत होती ती कंपनी योग्य नाही हे सिद्ध झालं होतं. पुण्यामधल्या जम्बो कोविड सेंटर चालवण्याची परवानगी दिल्या गेलेल्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड केलं गेलं. ते कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं आणि त्यानंतर त्याच कंपनीने पुण्यामध्ये अपयश आल्यानंतर, ब्लॅकलिस्टेड झाल्यानंतर मुंबईत अर्ज केला. मुंबईच्या महानगरपालिकेनं या कंपनीला 3 कोविड सेंटर चालविण्याची परवानगी दिली. अर्थात पैसेही खूप मोठ्या प्रमाणावर देण्यात आले. त्यामध्ये मुंबईतील दहिसर, महालक्ष्मी आणि मुलुंड येथील ते कोविड सेंटर होते. मुलुंडमधल्या कोविड सेंटरच्या बाबत किरीट सोमय्यांना उगाचच जाणीव झाली की बघावं काय आहे हे, आणि त्यांनी तपासायला सुरुवात केली. अर्थात त्यातले नियम अटी या सगळ्या सोमय्यांना पटत नव्हत्या. म्हणून मुलुंडमधल्या कोविड सेंटरबाबत सोमय्यांनी तपासणी करायला सुरुवात केल्यानंतर काही गंभीर गोष्टी समोर आल्या. त्या म्हणजे ती कंपनी ब्लॅकलिस्टेड आहे, एक. दुसरी गोष्ट, काही दिवस आधी ज्या कंपनीचं रजिस्ट्रेशन नोंदणी झाली आहे त्या कंपनीला 2-4 दिवसामध्येच कोविड सेंटर चालवण्यासारखं महत्त्वाचं काम दिलं जातं. यासोबत त्या कंपनीला कोणताही अनुभव याबाबत नाही आहे. 3 मृत्यूबाबत या कंपनीने, पुण्यातल्या 3 मृत्यूबाबत या कंपनीने कोणताही खुलासा केलेला नाही आहे. एक तर मुळात रिसेंट स्थापन झालेली कंपनी, दुसरा कोणताही अनुभव नाही. त्यांच्याकडं डॉक्टर, वैद्यकीय साधन सामुग्री याबाबतची कोणतीही स्पष्टता नाही. अशा कंपनीला एका शहरात एकाच वेळी 3 कोविड सेंटर चालवायला देणं ही गोष्ट नक्कीच विचार करायला लावणारी होती. हे स्पष्ट होतं की या सगळ्या कामाच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर करोडो रुपयांचा आर्थिक व्यवहार होणार आहे आणि याच करोडो रुपयांच्या आर्थिक व्यवहारावर नजर टाकली असता ही सगळी गडबड आहे असं लक्षात आलं. त्याविरुद्ध तक्रारी झाल्या आणि तक्रारीतून एक गोष्टी समोर येऊ लागल्या. आता मी तुम्हाला ती दोन्ही कागद दाखवतोय. ज्या कागदात एक तक्रारीचा कागद आहे, काम अलॉटमेंटचा कागद आहे, ती सगळी कागद तुम्ही त्या कंपनीला दिलेली बघू शकता. आता या सगळ्या प्रकारामध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार, घोटाळा असल्याची तक्रार किरीट सोमय्यांनी केली आहे. याच तक्रारीच्या आधारावर आता वेगवेगळ्या एजन्सी याबाबतचा तपास करतायत. खरं तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये अशा स्वरूपाच्या गफलती, चुका करणं बरोबर नसतं आणि मुळात कोविडची लाट ही तर अत्यंत संवेदनशील विषय होता. तरीही राज्य सरकारने कोणाच्या तरी दबावात येऊन या कंपनीला काम दिलेलं होतं. आता तुम्हाला एक गोष्ट मी उलगडून सांगतोय. ही कंपनी कोणाची आहे असा प्रश्न आपल्यालाही पडला असेल. ही कंपनी आहे सुजित पाटकर नावाच्या व्यक्तीची. सुजित पाटकर हे गोवा आणि महाराष्ट्राच्या म्हणजे कोकणाच्या सीमारेषेवरचं पाटगाव नावाचं एक गाव आहे, त्या पाटगावचे हे रहिवासी. या सुजित पाटकरांची ही कंपनी आणि तिला 3 ठिकाणी कोविड सेंटर दिले आणि त्यात मोठा अपहार झाला आहे, गडबड झाली आहे, अनियमितता आहे असा आरोप किरीट सोमय्यांचा आहे. त्यावरून सुजित पाटकरांची तपासणी चालू आहे. आता या तपासणीने संजय राऊत का भडकलेत हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे राऊतांचं भडकायचं कारण काय, कशामुळे भडकले असतील, कोण आहेत पाटकर राऊतांचे की ज्यामुळे राऊतांना अचानक अस्वस्थता होऊ लागली आहे, कोण आहेत प्रवीण राऊत राऊतांचे, संजय राऊतांचे की ज्यामुळे संजय राऊत अस्वस्थ झालेत. मुळात जर आपण या सगळ्या प्रकाराकडे बघितलं तर संजय राऊत हे अलिबाग जिल्ह्यातले, म्हणजे अलिबागचे आहे या कॅटेगरीतले नाही, अलिबाग जिल्ह्यातले आहेत. पाचकळशी हा त्यांचा समुदाय आहे, या समुदायातले. दुसरे जे राऊत आहेत प्रवीण राऊत
ते वाडवळ समाजातील आहेत. ठाकूर वगैरे सगळी लोक जी असतात तिथे आडनावाची ती वाडवळ समाजातली आहेत आणि ती ठाण्याच्या पालघरच्या परिसरातली आहेत. आणि तिसरे व्यक्ती जे आहेत ते पाटकर, जे सुजित पाटकर, ते सारस्वत ब्राह्मण आहेत. म्हणजे या तिघांचा जातीनुसार कोणताही संबंध नाही, म्हणजे नातं असण्याचा फारसा संबंध येत नाही. हे नात्यात नाहीत, हे मित्र नाहीत, मग व्यवहारातले पार्टनर आहेत. जर तुमच्या नातेवाईकांच्या वरती काही ब्लेम ठेवला असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण व्यवहारातल्या पार्टनरनी केलेल्या घोळाबद्दल चौकशी चालू असेल तर माझ्या जवळच्या किंवा नात्यातल्या माणसांना अडकवलं जात आहे असा कांगावा करण्याची काही एक गरज उरत नाहीये. मुळात तुम्हाला मला आणखी एक महत्वाचं प्रकरण सांगायचं आहे आणि ते प्रकरण असं आहे की याआधी प्रवीण राऊतांना ज्या प्रकरणात आता अटक झाली आहे ना, त्याच प्रकरणामध्ये, म्हणजे हे फार गंभीर आहे हा, म्हणजे एक लक्षात घ्या की अनंत करमुसेच्या प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाडांना एक अटक झाली काही तासाची, तर तांत्रिकदृष्ट्या अटक झाली, म्हणजे अटक दाखवली गेली आणि जामीन लगेच मिळाला, त्याला आपण तांत्रिकदृष्ट्या अटक असंच म्हणतो. आता ही अटक का झाली तर उद्या हाच तपास जर सीबीआय कडे गेला आणि सीबीआयने अटक केली तर लवकर जामीन होणार नाही याची जाणीव आव्हाडांना होती. एकाच प्रकरणामध्ये दोनदा अटक होऊ शकत नाही हे चाणाक्ष आव्हाडांनी जाणलं आणि स्वतःची मंत्री म्हणून प्रभावात येऊन अटक करवून घेतली आणि जामीनही मिळवून घेतला. म्हणजे आता तपास यंत्रणा जरी बदलली तरी आव्हाडांना अटक होणार नाही. असाच प्रकार याआधी करण्यात आला. म्हणजे हे जे प्रकरण आहे झोपडपट्टीच्या विकासाचं प्रकरण आहे, त्या जागेचं ज्यावरून प्रवीण राऊतांची चौकशी सुरू आहे ते प्रकरण, त्या प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं याआधीच कारवाई केलेली आहे. तुम्हाला आठवत असेल नसेल माहीत तरी सांगतो, मधला एक काळ असा होता की संजय राऊत हे रशियाला गेलेले होते, जे पत्नी समवेत. ही दोघे जोडी गेलेली असताना माहिती अशी पण आहे की आणखी एक व्यक्ती त्यांच्या सोबत गेलेल्या होत्या आणि त्या म्हणजे प्रवीण राऊतांच्या पत्नी. याच काळामध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणाच्या तपासासाठी प्रवीण राऊत यांना अटक केलेली होती. आता प्रवीण राऊत यांना अटक केल्यानंतर काही दिवसाच्या कालखंडात त्यांना जामीन पण मिळून गेला. याच वेळी आर्थिक गुन्हे शाखेने त्यांची काही 72 कोटी रुपये किमतीची प्रॉपर्टी देखील जप्त केलेली आहे. म्हणजे बघा, सकृत दर्शनी बघितलं की हे सगळं प्रकरण असं वाटतं की काय भयंकर कारवाई झालेली आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली, जामीन मिळाला, प्रॉपर्टी जप्त केली, हे सगळं रीतसर घडून गेलं. आता एक गोष्ट यामध्ये होती की एकाच गुन्ह्यात दोनदा अटक होत नाही हा नियम आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केल्यानंतर आता पुन्हा अटक होणार नाही याची खात्री आहे आणि 72 कोटीची दाखवली गेलेली मालमत्ता अशी जप्त केल्या गेली ज्याचा प्रवीण राऊतांच्या कोणत्याही दैनंदिन व्यवहारावरती परिणाम होणार नाही. पण आव्हाडांचं प्रकरण हे फौजदारी गुन्ह्यातलं आहे, हे आर्थिक गुन्ह्यातलं आहे. इथे ईडीनी आपलं काम दाखवलंच आणि प्रवीण राऊतांना अटक करून टाकली. राऊत इथेही अडचणीत नाही आहेत. म्हणजे प्रवीण राऊतांना अटक झाली तर राऊतांच्या डोक्यात काही प्रॉब्लेम यायचं कारण नाही आहे, कारण प्रवीण राऊतांना याआधी अटक झालेली आहे आणि ते आपापली आलेली बालंट निस्तरायला खंबीर आहेत. इथेही राऊतांना काही अस्वस्थ व्हायचं कारण नाही आहे. पण तरीही राऊत अस्वस्थ का बरं आहेत हा प्रश्न मला पडला. राऊतांच्या जवळ काही अमोघ कर्तृत्व असलेली मंडळी आहेत, ज्यांनी आपल्या आईवरच फोर्जरीची केस टाकलेली होती. म्हणजे वडिलांच्या मृत्यूपश्चात माझ्या आईने वडिलांच्या खोट्या सह्या करून काही प्रॉपर्टीची वाटणी केलेली आहे आणि ती भावाला दिलेली आहे, अशा आशयाच्या केसेस काही आपल्याच आईवर करणारी महाभाग आहेत. अशी काही मंडळी असतात ज्यांना आपला आर्थिक फायदा खूप महत्वाचा वाटत असतो. त्यांच्या दृष्टीनं पैसा मिळवणे हीच एक महत्वाची गोष्ट असते. मग ते आईवर केस करायला मागे पुढे पाहत नाहीत किंवा बायकोला कुठे पाठवायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. मी एक उदाहरण म्हणून सांगतोय तुम्हाला की अशा प्रवृत्तीची काही मंडळी असतात. म्हणजे एखाद्याच्या बायकोला जरी विचारलं तुझी बायको खूप सुंदर दिसते यार मला पाठव, तुला त्याच्याकडून व्यवहार खूप मोठा होतोय, तरी हरकत नाही यांची, काय फरक पडतो असं म्हणणारी काही मंडळी असतात. आणि ही अशा विचाराची जी मंडळी असतात ना ती लवकर तुटतात.
ती लवकर तुटतात. अशी काही माणसं याच्यामध्ये आहेत का की जी लवकर तुटणार आहेत राऊतांच्या आजूबाजूला आणि त्यांच्या तुटण्यामुळं संजय राऊतांना अडचण होऊ शकते? कारण संजय राऊतांचा ज्या व्यक्तींवरती विश्वास आहे त्यांना धक्का लागल्यावर राऊत गडबडत नाहीत, पण ज्यांच्यावरती विश्वास नाही आहे खंबीर राहण्याबाबतचा त्यांना धक्का लागला की मात्र अस्वस्थता पसरू लागते. म्हणून हे सगळं अस्वस्थ होणं चाललंय का? कारण असं जर बघितलं ना सकृत दर्शनी तर कुठेच मला असं नात्याचे संबंध आहेत, जवळचे संबंध आहेत असं दिसत नाही आहे. हा, त्या मॅकपाईच्या दारू विक्रीच्या कंपनीमध्ये संजय राऊतांच्या मुलीसोबत सुजित पाटकर पार्टनर होते, म्हणजे मुलींचा पार्टनर, एका व्यवसायातला मुलींचा पार्टनर. याच्या पलीकडं कुठे काही फारसा संबंध आहे असं दिसत नाही आहे. हा, आता प्रवीण राऊतांच्याकडून संजय राऊतांच्या पत्नीला काही रक्कम उसनी मिळालेली होती जी पुढे ईडीच्या चौकशीत आल्यावर परत केली गेली. हाही भाग वेगळा आहे. म्हणजे हे दोन आर्थिक व्यवहाराचे संबंध बघितले तर नात्यांचा, परिवाराचा असा फारसा कुठे संबंध दिसत नाही. जे काय ते आर्थिक संबंध आहेत, आणि आर्थिक संबंध असतील आणि करणारे घोळ करणार असतील तर त्याची चौकशी ही व्हायलाच हवी. यात राऊतांनी अस्वस्थ वाटून घ्यायचं काहीच कारण नाही आहे. आता कोविड सेंटरचा जो घोटाळा आहे ना, जो किरीट सोमय्यांनी प्रकर्ष आणि सुजित पाटकरांच्या विरोधात मांडलेला आहे, तो गंभीरच आहे ना. म्हणजे तुम्ही 2 दिवसात कंपनी स्थापन करता, 3ऱ्या दिवशी काम मिळवता, 4थ्या दिवशी ब्लॅकलिस्टेड होता, 5व्या दिवशी पुन्हा नवी 3 कामं मिळवता, करोडो रुपयांची कमाई करता आणि लोकांनी प्रश्नच विचारायचा नाही का? सरकार तुमचं म्हणून तुमच्या पद्धतीनं तुम्ही काम करत राहायचं, आणि जर कोणी प्रश्न विचारणार असेल, यातल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा म्हणणार असेल तर तो मात्र दबाव तंत्र असतं. असा एक नवा फंडा कुठून आणलाय राऊतांनी मलाच कळत नाही. या सरकारच्या घोटाळ्याच्या विरोधात जो कोणी बोलेल ना तो सगळा या सरकारच्या विरोधातला काम करणारा तर असतो, पण तो महाराष्ट्रद्रोही देखील असतो. आता राहिला प्रश्न किरीट सोमय्या तुमचीच प्रकरणं का काढतात याचा, तर पुन्हा माझं तेच म्हणणं आहे की किरीट सोमय्यांच्या पक्षाची प्रकरणं तुम्हाला काढायला कोण थांबवलंय? काढा. सोमय्या ज्या प्रकारानं माहिती देतात त्या प्रकारानं माहिती द्या, त्यावर लोक देखील भाष्य करतील. मी तुम्हाला ज्या विषयावर बोलतोय असं वाटतंय त्याच विषयावर किंवा त्याच्या विरुद्धच्या विषयावर तुम्ही बोला. कोण रोखलंय तुम्हाला? जी माहिती समोर येते आहे ती मांडणे आवश्यक असतं. आणि संजय राऊत जो कांगावा करतायत ना कुटुंबाला, म्हणजे पाचकळशी समुदायाचे असलेले संजय राऊत, वाडवळ समाजाचे असलेले प्रवीण राऊत आणि सारस्वत ब्राह्मण असलेले सुजित पाटकर, यांचा कुठेच कौटुंबिक संबंध दिसत नाहीये ना, नाते एकमेकांचे असं काही दिसतंय. असं असतानाही पुन्हा पुन्हा राऊतांनी माझ्या कुटुंबियांना अडचणीत आणल्याचा डाव टाकणं, कांगावा टाकणं, हे विक्टिम कार्ड खेळण्यासारखं आहे. बघा, मी पीडित आहे, मी बिचारा आहे, मी गरीब आहे, अशा स्वरूपाचं वातावरण संजय राऊतांना तयार करून काय साध्य होणार आहे? अपहार झाला आहे, चौकशी होईल. झाला नसेल त्यातून सुटका मिळेल. झाला असेल शिक्षा होईल. ज्याला शिक्षा झाली आहे, ज्याच्यावरती अपराध सिद्ध झालाय, त्याच्याशी तुमचे आर्थिक व्यवहार असतील तर तुम्हालाही त्यात गोवलं जाईल. ते आर्थिक व्यवहार क्लिअर असतील तर तुम्ही घाबरण्याचं कारण नाही. त्यात घोळ असेल तर मग मात्र घाबरावं लागेल. इतकं साधं सरळ गणित असताना सुद्धा संजय राऊत हा अनाठाई कांगावा करतायत असंच मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.